नमस्कार मित्रांनो, मी संदीप इनामके. आपल्या इनामके टॉकीज या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. कालाप्रमाणे रॅपिड शो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता मी जास्त वेळ घ्यायला नाही, रॅपिड शो आहे. आपल्याला भेटतात विजयदादा पटवर्धन. नमस्कार. नमस्कार सर, आपल्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत आहे. तर आता काय होतं, बऱ्याच गोष्टी तुमच्याविषयी माहिती आहेत लोकांना, पण असं काय होतं की बोलले बाबा हा माणूस नक्की एवढं काम करतो. चित्रपट आहेत, मालिका आहेत, सिरियल आहे, नाटकं आहेत, एका स्पर्धा करवतो. विजय पटवर्धन फाउंडेशन तर्फे भरपूर काम चालू आहे. तुम्हाला गोष्ट कुठली आवडती? तुम्ही अभिनेता म्हणून काम करायला आवडतं की लेखक बोला आवडतं? अभिनेता. अभिनेता क्या आवडतं? रंगभूमी का चित्रपट? रंगभूमी. वा. पहिली कमाई की पहिला पुरस्कार? पहिला पुरस्कार. तो अजून मिळायचा आहे. अच्छा. कॅमेरा समोर की कॅमेरा मागे आवडतो? कॅमेरा समोर. वा. पण कॅमेरा मागे पण भरपूर कामं चालू असतात. एका शब्दात एका म्हणजे स्वतःच वर्णन आहे. विद्यार्थी. तो लाईफ टाईम राहिला पाहिजे. तुमच्यावर सर्वात जास्त प्रभाव टाकणारा अभिनेता? खरं तर सगळेच आहेत, पण आता मी त्याच्याबरोबर काम करतो. आता हे तिसरं नाटक आहे संजय नार्वेकर. त्याची एनर्जी आणि त्याचा जो काय प्रेझेन्स असतो स्टेजवरचा तो अफाट आहे. आणि माणूस म्हणून तर तो खूपच अप्रतिम आहे. त्या सगळ्या गोष्टीमध्ये त्याच्याकडे बघावं आणि पुढे जावं असा माणूस आहे. आणि मी विंगेत बसून नाटक बघतो. एकही प्रसंग असा नाही की मी आतमध्ये बसलोय वगैरे, पण प्रभाचा उपरा जर तुम्ही बघायला तर विंगेत बसलेलं मी दिसेल. स्टेजवर नसेल तर मी नक्कीच विंगेत असेल, संजय नार्वेकरला बोलत असेल. तुमची एखादी भूमिका जी तुम्ही आज पुन्हा साकारायला आवडेल तुम्हाला परत? चिखलू तो मास्तर. क्या बात. हिट एकदम सुपर हिट. लेखन करताना म्हणजे कुठली वेळ कुठली आवडत? रात्र की पहाट? रात्र. वा. कर असे किरण चंद्र वेळ चालेल. पण जास्ती सुस्त आहे आपण खरं सांगायचं तर. एक अशी सवय जी आजही बदललेली नाही, ऑब्झर्वेशन नाही ते महत्वाचं. लोकांना तुम्हाला कोणत्या एका कामासाठी काय लक्षात ठेवा? अभिनय, लेखन की समाजकार्य? समाजकार्य. जर अभिनेता नसता तर कोणत्या क्षेत्रात तुम्ही गेला असता? क्रिकेट. वा. हे राजूचं पण तेच उत्तर असेल, कारण आम्ही तिथेही एकत्र होतो. राजू घडी तुझी माझी असं एक गोष्ट ज्याच्यावर तुम्ही कधीही तडजोड करत नाही? कुठल्याच बाबतीत नाही करत खरं तर, पण कुटुंबाच्या बाबतीत कुठलीच तडजोड करत नाही. वा. ते खूप महत्वाचं आहे, कारण आपण नेहमीच बाहेर असतो. हो. आयुष्यात ते सर्वात मोठी शिकवण एका वाक्यात, यश की समाधान? समाधान. तर विजय पटवर्धन या नावामागे एकच शब्द वापरायचा झाला, तो कोणता? प्रामाणिक. प्रामाणिक. जर देवाने तुम्हाला आयुष्यात फक्त एकच इच्छा पूर्ण करायची संधी दिली तर ती कोणती इच्छा असेल आणि इतरांसाठी काय मागता तुम्ही? मी इतरांसाठी हेच मागीन की सगळ्यांना सुखात ठेवा. कोणाच्याही चेहऱ्यावरती कुठल्याही पद्धतीचं धैर्यश येऊ नये, फक्त आनंद असावा. आणि ज्या पद्धतीने मला लोकांना हसवता येईल त्या पद्धतीने मी लोकांना हसवून त्यांच्या चेहऱ्यावरती हसू निर्माण करीन. आणि जगातला प्रत्येक माणूस आनंदी सुखी असावा. सगळ्यात जवळच एखादा मित्र? म्हणजे मी सांगतो राजू बावळे. कठीण प्रसंगी एखादी गोष्ट पडली की खूप एकदम असं वाटतं की हा खूप अंतचा म्हणजे गळ्यापर्यंत आलेला आहे, तर त्यावेळी साथ पडायला माणूस होते. आई. धन्यवाद सर, आपले मनापासून आभार. थँक्यू.